एव्हरीवन, आता झाली आहे संध्याकाळ. बघू शकता मला खूप घाम आला आहे कारण जस्ट स्वयंपाक फिनिश झाला माझा. आणि ना आता काय बनवलं मी तुम्हाला दाखवून देते. स्पृहाला एक इंटरेस्टिंग गोष्ट बनवली आहे आज मी, ती तुम्हाला दाखवते मी आज. तुम्ही बघाच मी स्पृहाला कसं बनवलं आहे. आता याच्यामध्ये ना चीज वगैरे पण आहे. यू कॅन सी, हे बघा व्हाईट व्हाईट जे आहे का ते चीज आहे. मस्त टोस्ट सारखं असं बनवलं आहे. तव्यावर केलं आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे मग ते थोडंसं वाटतंय पण असंच छान लागतं खायला जरा, त्याच्यामुळे. इकडे बनली आहे डांगरची भाजी, बघू शकता तुम्ही कशी आहे. सकाळी बनली होती शिमलाची भाजी, तर बघू मला खाता आली तर खाईल मी, नाही तर नाही खाणार. ह्या मिरच्या कापल्या आहे ज्या मला थोड्याशा फ्राय करायच्या आहे खाण्यासाठीच. तर गरमागरम करेल जेवायच्या टायमिंगला, त्याच्यामुळे अशाच ठेवल्या आहे. आणि चपात्या बनवल्या आहे. तर चपात्या बघू शकता तुम्ही कशा ग्रीन ग्रीन कलरच्या आल्या आहे. तुम्हाला एक चपाती ओपन करून पण दाखवते मी की मस्त कशा बनतात चपात्या ग्रीन ग्रीन. हे बघा, तर पालक खात नाही तर मग चपात्या खा. तर मग अशा चपात्या करते मी. बीटरूट पण असं चपातीमध्ये टाकून देते, म्हणजे जेणेकरून माझ्या घरातल्या सगळे मेंबर्सच्या पोटात त्या गोष्टी जातात. तर आता झाकून ठेवते मस्तपैकी. तर ही आहे डांगरची भाजी, ही आहे नागली प्लस बाजरी मिक्स, ही आहे पालकची चपाती, ही आहे गवारची भाजी, आणि ही आहे मिरच्या ज्या थोड्याशा अशा फ्राय केलेल्या आहे. आणि हे स्पृहाला बनवलं होतं अंडा ऑमलेटचं, असं ऑमलेट ब्रेड. पण मग तिने 2 खाल्ले, हे 2 बाकी आहेत एकंदरीत. आणि ही एक चटणी दळली आता मी लसणाची मस्तपैकी. हे गाईस, तर हे बघा, हे आहे फर्मेंटेड मिल्क, आणि जे मी प्यायला सुरुवात केली रिसेंटली त्याने गट हेल्थ सुधारते म्हणे. आणि माझं पोट ऑलवेज खराबच असतं, जे एक मेन कारण आहे माझं वेट मेंटेन न व्हायचं. तर मी याच्यासाठी सुरुवात केली आहे. रोज एक पिते मी. हे याकुल्ट आहे, हे खूप छान लागतं ते. हॅलो एव्हरीवन, तर वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. तर आज आहे सॅटर्डे, म्हणजे आज संडे आहे. तर ना आज काहीतरी मला तुम्हाला नवीन दाखवायचं आहे, जे माझ्या ब्लॉगमध्ये खूप असं काळा काळा दिसायचं, म्हणजे माझ्या कढया. तर मग म्हटलं काहीतरी चांगल्या ज्या अशा दाखवू शकतो अशा टाईपच्या कढया हव्यात म्हटलं, कारण मी माझ्या ॲल्युमिनियमची कढई खूप जुनी होती, खूप जुनी होती. तर मग म्हटलं तुम्हाला काहीतरी दाखवून देऊयात की मला काय आणलं आहे. तर सगळ्यात अगोदर बघा, ही छोटीशी कढई, ही ना 20 सेंटीमीटरवाली आहे, म्हणजे तिचा हवाला असा व्यास. तर बघू शकता तुम्ही कशी आहे. आणि मला ॲक्च्युली ना ह्या अशा विदाऊट हँडलच्या पण होत्या बरं का, पण मला विदाऊट हँडलच्या नको होत्या, मला ह्या हँडलवाल्याच पाहिजे होत्या. तर मग म्हणून ना खूप शोधल्या, 2-3 दुकानं फिरली, आणि मग त्याच्यानंतर मी ही घेतली. खूप सुंदर आहे. तिचा आज श्री गणेश होणार आहे. आणि त्याच्यानंतर तिच्यासोबत ना ही पण, हे झाकण पण भेटलं. लिटरली इतकं हेवी आहे दोघं पण, झाकण पण आणि ही कढई पण. हे तुम्ही बघू शकता, इतकं छान वाटतंय ना. आणि वरून पण बघा असं दिसते ती कढई एकदम छान अशी. तर हे बघा अशी आहे ती एकंदरीत. आणि अजून दुसरी कढई दाखवते तुम्हाला मी. तर ही आहे दुसरी, खूप हेवी आहे ही बघा अशी. हिला पण हँडल आहे. ही 26 सेंटीमीटरची आहे. तर जर पाहुणे वगैरे आले तर मग स्वयंपाक करायला वगैरे पाहिजे. आता मी माझ्या जुन्या जेवढ्या कढया आहेत का सगळ्या टाकून देणार आहेत, त्या ठेवणार नाही आहेत. त्या ठेवायला लायक नाही, दिसायला चांगल्या नाही दिसत. इतक्या घासून सुद्धा त्या काळ्याच्या. त्याच्यामुळे मग त्या मी ना बघू भंगारमध्ये देता आल्या त्या देऊ, नाही तर बघू त्याचा काहीतरी वापर करूया. त्याच्यावर मस्तपैकी नाव टाकून आणलं आहे ध्रुवाचं, त्याच्या पप्पांचं, असं नाव टाकून आणलं आहे. आणि याच्यासोबत आहे ना अजून याच्यासोबत त्याचं झाकण पण आहे बघा, ते बघू शकता तुम्ही झाकण. तर लावून दाखवते. इतकं हेवी आहे झाकण पण ना, आणि वर्थ द प्राईज. की मला पैसे देऊन असं पस्तावा नाही आला की मी पैसे देऊन फसली वगैरे. खूप छान पडल्या मला ह्या. तर बघा सुंदरच्या कडा आहे. तर हेवी आहे. इफ एनीबडी वॉन्ट टू नो द प्राइस, you can comment on my blog. I will tell in next blog. Okay? तर अशा प्रकारे आहे एकंदरीत. आता मी तुम्हाला दाखवते की यांचं हे जे आता असतं का, हे कसं काढायचं.
एकदम सिंपल वे आहे. त्याला गॅसवर थोड्या वेळ ठेवायचं, आपल्या हातात चाकू नाही तर काहीतरी चमचा वगैरे ठेवायचा. आणि आता तुम्हाला मी एक लाईव्ह करून दाखवते, कारण मी मोठी तर वापरणार नाही आहे, मी छोटी ठेवते आणि तुम्हाला दाखवून देते मी कसं काढते. आणि मग आफ्टर दॅट ना मी त्याला वॉश करेल चांगलं आणि मग यूज करायला घेऊ. आता मी जस्ट ना दूध तापवलं आहे तर दूध उतरून ठेवते, दूध साईडला उतरून ठेवते. आणि आता ही जी कढई आहे ना आपल्याला हिच्यामधलं काढायचं, हिच्यामधलं. तर ना आता तिचं हे पण काढावं लागणार आहे मला, हा लेबल. तो लेबल हाताने निघू शकतो, असा ओढला का निघून जातो तो लेबल. आता जरा वेगळं लेट मी कट करून घेतली आहे. आणि आता फक्त त्याच्यासोबत राहिलं आहे हा. तर मी तुम्हाला ना असा कॅमेरा हे करून दाखवते, गॅस चालू करते. हे बघा, आता बॅक कॅमेरा दाखवते तुम्हाला मी. हे गाईस, तर हे बघा असं निघालं आहे, खूप छान असं बघू शकता तुम्ही. हे पण निघालं, हे पण निघालं. हे बघा, गरम केल्यानंतर हे साईडचं पण लेबल निघालं. तुम्ही घरी ट्राय करू शकता. माझ्याकडनं काय झालं माहिती आहे का, मी तुम्हाला बॅक कॅमेरा स्टार्ट करायला ना, कॅमेरा स्टार्ट आहे की नाही बघितलंच नाही, मी डायरेक्ट शूट केलं ते आणि ते शूटच झालं नाही. त्याच्यामुळे मला पुन्हा दाखवावं लागलं तुम्हाला. हे आता हे जे आहे का लगेच वॉश करून टाकते. हे चिकट आहे ना ते आता ओलं आहे, ते लगेच वॉश करून टाकते. तर मग आता कढई मी मस्त स्वच्छ धुतली बरं का, ते चिकट काढल्यानंतर. त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्ही बघू शकता. आता ना मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकून चांगलं ते उकळून घेणार आहे. अजून पाणी टाकणार आहे चांगलं इथपर्यंत. ते पाण्याला उकळी फुटू देऊयात आणि झाकण पण ठेवते आणि मग ते पाणी फेकून द्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा क्लीन करून मग ती यूजमध्ये आणूयात आपण. हे गाईस, तर हे बघा एवढं मस्तपैकी इथपर्यंत पाणी भरलं आहे मी. आणि त्याच्यानंतर आता मी त्याच्यावर असं झाकण ठेवून देणार आहे आणि पाणी उकळू देऊयात थोडंसं. म्हणजे ते काही केमिकल वगैरे त्यांनी लावलेलं असेल त्याला, असू शकतं ना, किंवा कोणी हात लावलेला असेल, ते सगळं ना निघून जाईल. तर अशा प्रकारे आता मी त्याला मस्तपैकी उकळून घेते असं झाकण ठेवून. कारण झाकणही यूजमध्ये येणार आहे, ही कढई येणार आहे. मोठी कढई मी ना आता नाही काढणार आहे वापरायला, ती ठेवून देते, तिची जेव्हा गरज पडेल तेव्हा. कारण आमची फॅमिली छोटी आहे, 3 जणांची. पाहुणे आले तरी पण कोरडी भाजी होते. माझ्याकडे मोठी कढई अजून एक आहे, तर आय विल यूज दॅट. तर आता हिचा मेन आहे, तर हिला मी पहिल्यांदा हिला क्लीन केलं आणि हिला आता वापरणार आहे मी. ही आहे 20 सेंटीमीटरची. हिला मस्तपैकी आता ना गरम उकळू देते आणि ते पाणी फेकून मग वॉश करेल. तर अशा प्रकारे मी कढया वापरते नव्या. तुम्ही कशा वापरतात मला नक्की सांगा, किंवा माझा व्हिडिओ तुम्ही आवडला असेल तुम्हाला माझी ही माहिती, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मी आता काय बनवत आहे, बोंबलाची चटणी मस्तपैकी. आज संडे आहे ना, आणि आम्ही जरा उशिरा उठलो, तर दुसरा काही नॉनव्हेजचा बेत केला ना, तर खूप उशीर झाला असता जेवायला. तर मग आम्ही ठरवलं की बोंबील करूयात. म्हटलं मी सगळं रेडीच करून ठेवलेलं असतं, आधीच कापलेले. अंडे बॉईल झाले, अंडा भुर्जी बनवणार आहे मी बॉईल अंड्याची. त्याच्यानंतर दूध आलं, दूध तापवून ठेवलं. सॉरी ते मागचं दूध आहे आणि हे दूध आता तापवून ठेवलं आहे. आणि इकडे ना तव्यावरचं बेसन, जे माझ्या स्टूहाला तव्यावरचं बेसन फार आवडतं, तर त्याच्यामुळे मी आता हे असं केलं आहे. त्याच्यात ह्याच्या गाठी आहेत का, या गाठी आवडतात तिला. नाही तर तुम्हाला माहिती याने मिक्स केल्यावर गाठी कधी राहत नाही, पण मग मी ठेवलं आहे त्या एकदम इझिली हे केलं की ज्याच्यामुळे त्या अशा असं जोरात केलं असतं नाही गाठी मोडाल्या असतं. तर मी त्याच्यामुळे त्या गाठी अशा मोडूनही दिल्या. आणि ही झालं का याच्या जागी टाकणार आहे मी ते. आता जिरं मोहरी परतली आहे, असं वाटतंय थोडी लसणाची चटणी. तर हे बघा माझी लसणाची चटणी टाकली मी याच्यामध्ये, जेणेकरून छान टेस्ट येईल असं. आणि आता मी मिक्स करून घेते. तव्यावर का करते, कारण मला जास्त भांडी भरवायची नाही आहे आणि तसं पण तव्याला वेगळी टेस्ट येते जरा, नाही का, त्याच्यामुळे मी असं बनवलं आहे तव्यावर. तर असं मस्तपैकी फ्राय करून घेते. आधी मी त्याला ना तव्यावर थोडंसं पाणी टाकलं, त्याच्यामध्ये हे असे थोड्या वेळ उकळू दिले, मग ते पाणी मी नितरून टाकलं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते थोडं सुकलं का मग तेल टाकलं आणि मग फोडणी दिली आहे बोंबील साईडला करून. तर एकंदरीत म्हणजे काय होतं ना, हे बोंबील सुकलेलं असतं ते थोडे सॉफ्ट होतं आणि त्याची काही घाण वगैरे असते का निघून जाते सगळी. तर मला असं वाटतं आता थोडंसं तेल टाकायची गरज आहे. नको जास्त, थोडंसं टाकते, कारण ते थोडंसं चिपकायला लागले ना, थोडं ग्रीझी चिपकायला नको.
अर्धीशी वगळी टाकली मी. ही काढली का दुसरा मेनू रेडी आहे माझा. असं असं लागून जातं जरा. ॲक्च्युली माझ्या तव्यावर अशा रेसिपी होत असतात म्हणून माझा तवा असा आहे. जरा बिघडल्या गोष्टी घडत असतात जरा. आम्ही ओकेजनली व्हेजिटेरियन. ओ गॉड, पडलं. जाऊ द्या. इट इज रेडी नाव. आता मी याला नाही का वाटीमध्ये काढून घेते आणि मग बेसन बनवते. मग